नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्रातल्या सर्व नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या मतमोजणीला न्यायालयानं 21 डिसेंबरपर्यंत घेण्यात येऊ नये अशा पद्धतीचं निकाल दिलेला आहे. खऱ्या अर्थानं आज या देशामध्ये ज्या काही सगळ्या स्वायत्त संस्था जितक्या म्हणून आहेत, पण ते न्यायदानापासून ते निवडणूक आयोगापर्यंत अगदी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, सरकार आहे, हे सगळेच आता मर्यादा ओलांडून खऱ्या अर्थानं काम करायला लागलेले आहेत. आणि यामुळं जनतेच्या विश्वासाला कुठंतरी तडा जात आहे याचं भान खऱ्या अर्थानं लोकशाही मानणाऱ्या या देशामध्ये या स्वायत्त संस्थांना कोणालाच राहिलेली नाही. ही खेदजनक बाब आहे. तुम्ही एका बाजूला निर्णय पुढं ढकलता निवडणुकीचा जाहीर करायचा, मग निवडणुका घेताच कशासाठी? जनतेचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वेळ खर्च होत आहे, आर्थिक बोजा जनतेवर पडत आहे, कारण जनता त्यात गुरफटून राहते. वैचारिकता सगळी आम्ही मतदान केलंय त्यामध्ये काय होणार, कोण निवडून येणार, या सगळ्या चर्चामध्ये त्याची वैचारिक भूमिका त्या भोवतीनं फिरत राहते आणि त्याचा परिणाम हा खऱ्या अर्थानं कौटुंबिक होत असतो, आर्थिक भार तिथं निर्माण होत असतो. आणि म्हणून मला वाटतं की जसा सूर्याचा उदय होतो आणि सूर्य उगवल्यानंतर त्याच्या रथाला जशा असंख्य घोडे आहेत आणि ते चारी दिशेनं घोडे त्या रथाला ओढत असतात, तसं या देशातल्या लोकशाहीमध्ये सगळ्या स्वायत्त संस्था चारी दिशेनं त्या रथाला ओढायला लागलेल्या आहेत. प्रत्येकाला वाटतं की मीच बलदंड आहे. खऱ्या अर्थानं जनतेचा कुणालाही काही देणं घेणं आहे असं मला वाटत नाही.